नमस्कार मंडळी, म्हैस रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कसे आहात? आज आपण एक साऊथ इंडियन पदार्थ बघणार आहोत. तर हा उडपी रेस्टॉरंट स्टाईल मेदू वडा जो आहे, तो अगदी मॉइस्ट आणि खूप छान फ्लफी असा कशा पद्धतीने बनवला जातो ते आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण खोबऱ्याची चटणी देखील आज बनवणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छान छान कमेंट्स ज्या आहेत तर त्या आम्हापर्यंत नक्की पोचवत जा. तर सर्वप्रथम आपण मूग डाळ जी आहे ती पाववाटी घेतलेली आहे. त्यानंतर उडीद डाळ आपण 2 वाटी घेणार आहोत आणि या दोन्ही डाळी ज्या आहेत त्या आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून अशा पद्धतीने भिजत ठेवणार आहोत आपण या डाळींना. आणि या डाळी छान भिजल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण उडीद डाळ जी आहे तर अशा पद्धतीने फाईन पेस्टमध्ये आपण वाटून घेणार आहोत आणि घट्ट अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे उडीद डाळ. यानंतर आपण मूग डाळ जी आहे ती वाटणार आहोत. यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घालून आपण याची देखील उडीद डाळीसारखी छान अशी फाईन पेस्ट करून घेणार आहोत. यामध्ये आपण जी वाटलेली पेस्ट आहे तर ती आपण उडीद डाळीमध्ये घालून घेणार आहोत. यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेणार आहोत आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. यानंतर अशा स्टररच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर जे आहे तर ते अशा पद्धतीने फेटायचं आहे. तर सर्क्युलर मोशननी नाही करायचं मिक्स, फेटूनच आपल्याला हे मिक्स करून 2 तास भिजत ठेवायचं आहे. यानंतर 2 तासांनी थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून अशा पद्धतीने हे देखील फेटूनच घेणार आहोत. एकजीव करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनेच फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही थोडंसं ओलं खोबरं देखील यामध्ये चिरून टाकलं तरी देखील खूप छान चव लागते. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती आपण अशा पद्धतीने घेणार आहोत. तर वडे बनवताना सर्वप्रथम आपण पळीवरती थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने आपण थोडंसं पीठ घालून त्यामध्ये होल करून पॅनमध्ये आपण तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सोडणार आहोत. अगदी व्यवस्थित असं सावधानतेने आपण हे वडे छानपैकी हे सोडून घेतलेले आहेत. तर पुन्हा एकदा तुम्ही पहा की आपण पळीवरती अशा पद्धतीने हे थोडंसं बॅटर घालून अशा प्रकारे होल करून तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असे हे वडे आपले बनवून तयार होत असतात. हातावरती देखील तुम्हाला जर बनवता येत असतील तरी देखील तुम्ही हे वडे केले तरी देखील चालतील. तर अशा पद्धतीने उलटसुलट करून आपण छानपैकी हे वडे फ्राय करून घेणार आहोत. आणि इथे आपले वडे बनवून तयार झाल्यानंतर आपण चटणीकडे वळूयात. तर शेंगदाणे सर्वप्रथम आपण घेतले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आणि शेंगदाणे हे समप्रमाणात घ्यायचे आहेत आणि आपण त्यामध्ये पाववाटी तीळ घातली आहे आणि तुम्हाला जसं तिखट लागेल त्या हिशोबाने आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि चवीनुसार मीठ घालून याची देखील आपण छान पद्धतीने पेस्ट करून घेणार आहोत. याची देखील अगदी बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. यानंतर या पेस्टला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. यानंतर यामध्ये आपण थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत. तर ही चटणी तुम्ही घट्ट देखील बनवली तरी देखील चालेल. यानंतर आपण फोडणी देणार आहोत. तर इथे फोडणीच्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालून मोहरी आणि कढीपत्त्याची कडक अशी इथे फोडणी आपण देणार आहोत. तर ही कढीपत्ता आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतर चटणीला कडक अशी आपण फोडणी देऊन गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनटं ही चटणी जी आहे ती छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे इथे पाहू शकता आपण की चटणी देखील आपली छानपैकी शिजलेली आहे. सर्व जिन्नस एकजीव झालेले आहेत.
तर इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. इथे ही आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद मंडळी.